आपण सगळेच इतिहास वाचतो, नाही का? पण तो नेमका कोणी लिहिला आणि का लिहिला याचा विचार कधी केलाय का? कारण बघा, इतिहास म्हणजे फक्त भूतकाळातल्या घटनांची एक यादी नसते, तर तो लिहिणाऱ्यांच्या दृष्टिकोनाची एक कहाणी असते. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण भारतीय इतिहास लेखनाचा हाच एक रोमांचक प्रवास उलगडणार आहोत. चला पाहूया शतकानुशतके तो कसा लिहिला गेला आणि कसा बदलत गेला. चला तर मग सुरुवातच एका अगदी बेसिक प्रश्नाने करूया. इतिहास नक्की कसा लिहिला जातो? तो लिहिणारे कोण असतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा उद्देश काय असतो? ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इतिहासाकडे पाहण्याची एक नवी नजर देतात. चला या प्रवासाला सुरुवात करूया. तुम्हाला माहितीये, भारतात इतिहास नोंदवण्याची परंपरा ही खूप खूप जुनी आहे आणि त्याचा पहिला ठोस पुरावा म्हणजे सोहगौडा ताम्रपट. हा मौर्य काळातला आहे, म्हणजे साधारणपणे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातला. यावर ब्राह्मी लिपीत एक आदेश कोरलाय की दुष्काळजन्य परिस्थितीत धान्याचं वाटप कसं करायला हवं. यावरून हे स्पष्ट होतं की नोंदी ठेवणं आणि प्रशासकीय आदेश कोरून ठेवण्याची पद्धत तेव्हाही होती. चला आता जरा पुढे जाऊया. मध्ययुगीन काळात इथं मात्र इतिहास लेखनाचं चित्र एकदम पालटलं. इथे इतिहास राजांच्या आणि सुलतानांच्या दरबारात लिहिला जाऊ लागला आणि त्याचा एक खास हेतू होता. म्हणजे बघा, सल्तनत आणि मुघल काळात तर दरबारी इतिहासकारांची एक मोठी परंपराच सुरू झाली. मग तो जियाउद्दीन बर्नीचा तारीख-ए-फिरोजशाही असेल किंवा अबुल फजलचा अकबरनामा. हे इतिहासकार फक्त राजांच्या लढाया आणि विजयांबद्दलच नाही, तर त्यांच्या प्रशासकीय धोरणांपासून ते दरबारातल्या राजकारणापर्यंत आणि त्या काळातल्या सामाजिक जीवनापर्यंत प्रत्येक गोष्टीची अगदी बारकाईने नोंद ठेवत होते. पण मग या सगळ्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? तर ह्या लिखाणामागे प्रेरणा काय होती? ती होती आपल्या आश्रयदात्या राजाला किंवा सुलतानाला गौरवणं. त्यांच्या मते इतिहासकाराचं मुख्य काम हे राजाच्या शौर्याचं आणि त्याने लोकांच्या भल्यासाठी राबवलेल्या धोरणांचं कौतुक करणं हेच होतं. त्यामुळे ह्या लिखाणात वस्तुनिष्ठतेपेक्षा राजाची प्रशंसा जास्त दिसते. आणि मग आले ब्रिटिश. त्यांच्या येण्याने तर भारताच्या इतिहास लेखनामध्ये एक प्रचंड मोठा बदल झाला. त्याने इतिहासाकडे बघायचा एक पूर्णपणे नवाच दृष्टिकोन आणला. ह्या बदलाचे दोन महत्त्वाचे चेहरे म्हणजे सर विल्यम जोन्स आणि जेम्स मिल. दोघांनीही भारताचा इतिहास लिहिला, पण त्यांच्या दृष्टिकोनात जमीन आसमानाचा फरक होता. आणि त्यांच्यामुळेच ना इतिहास लेखनाच्या दोन मोठ्या विचारसरणी पुढे आल्या. सुरुवातीचे जे ब्रिटिश अभ्यासक होते ना, त्यांना प्राच्यवादी किंवा ओरिएंटॅलिस्ट म्हटलं गेलं. सर विल्यम जोन्स यांनी 1784 मध्ये कोलकात्यात एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. आता या विद्वानांना भारतीय संस्कृतीबद्दल जबरदस्त कुतूहल होतं, आदरही होता. त्यांनीच भारताच्या प्राचीन सुवर्णयुगाची कल्पना मांडली. पण त्यांना असंही वाटायचं की तो गौरवशाली काळ संपला आणि मग भारतीय समाज जणू काही तिथेच थांबला, पुढे गेलाच नाही. पण दुसरीकडे होते जेम्स मिलसारखे इतिहासकार. त्यांचा 1817 मध्ये आलेला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ खूप गाजला, पण तो भारतीय संस्कृतीबद्दलच्या पूर्वग्रहांनी भरलेला होता. आणि खरं तर या लेखनाचा वापर अनेकदा भारतातल्या ब्रिटिश राजवटीला योग्य ठरवण्यासाठी केला गेला. आता ब्रिटिशांनी भारताचं जे असं काही चित्र रंगवलं होतं, त्याला उत्तर द्यायलाच हवं होतं, नाही का? मग भारतीय इतिहासकारांनी लेखणी उचलली आणि वसाहतवादी दृष्टिकोनाला थेट आव्हान द्यायला सुरुवात केली. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उदय हा खरं तर ब्रिटिशांच्या लेखणीला दिलेलं थेट उत्तर होतं. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लोकांमध्ये राष्ट्रभावना आणि अभिमान जागवण्यासाठी भारतीय इतिहासकारांनी भारताच्या भूतकाळाची नव्याने मांडणी करायला सुरुवात केली. आणि या राष्ट्रवादी लेखकांची उद्दिष्टे अगदी स्पष्ट होती. पहिलं म्हणजे ब्रिटिश इतिहासकारांनी जे काही चुकीचं लिहिलंय ते खोडून काढायचं. दुसरं, गुप्त, मौर्य, मराठे अशा आपल्या भारतीय राजघराण्यांची महान कामगिरी पुन्हा लोकांसमोर आणायची. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्यामधून स्वातंत्र्य लढ्यासाठी एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा निर्माण करायची. स्वातंत्र्यानंतर मात्र इतिहास म्हणजे एकच गोष्ट ही कल्पना हळूहळू मागे पडू लागली. आता इतिहास फक्त राजे महाराजे किंवा वसाहतवाद्यांपुरता उरला नाही, तर त्यात अनेक नवीन आवाज ऐकू येऊ लागले. या बदलाची एक फार महत्त्वाची सुरुवात झाली स्त्रीवादी इतिहास लेखनाने. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये लिहिलेला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ. त्यांनी इतिहासाकडे स्त्रीच्या नजरेतून बघायला शिकवलं. एक असा दृष्टिकोन जो तोपर्यंत पूर्णपणे दुर्लक्षित होता. आणि याच काळात वंचितांचा इतिहास म्हणजेच सबॉल्टन हिस्ट्री ही एक नवी क्रांतिकारी संकल्पना पुढे आली.
याचा उद्देश काय होता? तर त्या लोकांचा इतिहास लिहिणे ज्यांना इतिहासाच्या मुख्य धारेतून नेहमीच बाहेर ठेवलं गेलं होतं. म्हणजे शेतकरी, कामगार, दलित, स्त्रिया. आतापर्यंत इतिहास कसा लिहिला जात होता? वरून खाली. पण या विचारधारेने इतिहास खालून वर बघायची एक नवी नजर दिली. ही स्लाइड म्हणजे आपल्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचा एक मस्त सारांश आहे. बघा, इतिहासाकडे पाहण्याच्या या 4 मुख्य विचारप्रणाली. एक, वसाहतवादी इतिहास, ज्याचा उद्देश होता ब्रिटिश राजवटीचं समर्थन करणं, उदाहरणार्थ जेम्स मिल. मग आला राष्ट्रवादी इतिहास, जो राष्ट्रीय अभिमानाची प्रेरणा देत होता, जसं की V.K. राजवाडे यांचं लिखाण. तिसरा, मार्क्सवादी दृष्टिकोन, जो आर्थिक आणि वर्गीय संघर्षावर लक्ष केंद्रित करतो. आणि चौथा, स्त्रीवादी इतिहास, ज्याने ताराबाई शिंदेंसारख्या लेखिकांमुळे स्त्रियांचा दृष्टिकोन समोर आणला. प्रत्येकाचा हेतू वेगळा, नायक वेगळा. तर या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? महत्वाचा निष्कर्ष हाच आहे की आज आपण इतिहासाला एका सरळसोट गोष्ट म्हणून बघत नाही. तो म्हणजे अनेक आवाज, अनेक दृष्टिकोन आणि अनेक कथांमधला एक संवाद आहे. आणि प्रत्येक दृष्टिकोन आपल्याला भूतकाळाचं एक वेगळं, तितकंच महत्वाचं चित्र दाखवतो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर इतिहास लिहिणारे नेहमीच सत्तेतले शक्तिशाली लोक असतील, तर मग असे कितीतरी आवाज असतील, कितीतरी कथा असतील, जे आपल्यापर्यंत कधी पोहोचल्याच नाहीत, नाही का? अजून कोणाच्या कथा सांगायच्या बाकी आहेत?